हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टेट 2025 साठी आपण सामान्य ज्ञान विषयातील इतिहास या टॉपिकमधून 100 नेहमी विचारले जाणारे एमसीक्यू पाहणार आहोत. तर हे जे एमसीक्यू असणार आहेत, शिक्षक पात्रता परीक्षामध्ये विचारले जातात आणि या एमसीक्यू मधूनच तुमच्या टेट परीक्षेला एमसीक्यू विचारले जातील. आणि या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांची उत्तरांची डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमधून जर तुम्ही इतिहास या विषयाची तयारी केली तर तुम्हाला इतिहासासाठी दुसरं कुठलंही बुक किंवा नोट्स रेफर करण्याची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. याच्यामध्ये एक्झाम होऊपर्यंत एमसीक्यू व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा सर्व सिलेबस जो आहे तो कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र टेट 2025 साठी जी टेस्ट सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात. या मॉक टेस्ट ज्या असणार आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट असतील. या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती त्यांच्या स्पष्टीकरणासह दिली जातील आणि या ज्या मॉक टेस्ट आहेत ॲज पर एक्झामच्या पॅटर्न नुसार असणार आहे. त्याच्यानंतर या एक्झामला सामोरं जाताना तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट इथे परफेक्ट करण्यासाठी या मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. या टेस्ट सिरीजला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉइन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, मौर्य दरबारातील ग्रीक राजदूताचे नाव काय होते? व्हॉट वॉज द नेम ऑफ द ग्रीक ॲम्बॅसेडर इन द मौर्यन कोर्ट? आपल्या इथे ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन अ अलेक्झांडर, ब मेगस्थनीज, क प्लेटो आणि ड अरिस्टॉटल. तर विद्यार्थी मित्रांनो, मेगस्थनीज हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता, जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सुमारे इसवी सन पूर्व 302 मध्ये होता. त्याने इंडिका हे ग्रंथलेखन केलं, ज्यामध्ये मौर्य साम्राज्याचे याने वर्णन केलं. त्यामुळे मेगस्थनीज ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोकाने भारत आणि सिलोनमध्ये बौद्ध धर्म प्रचार कशामुळे पसरवला किंवा कसा पसरवला? हाऊ डिड अशोका स्प्रेड बुद्धिझम इन इंडिया अँड श्रीलंका? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत. त्रिरत्नांचे उपदेश करून, धर्म महामात्र पाठवून, युद्ध करून आणि बौद्ध भिक्षू बनून. तर मित्रांनो, सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी धर्म महामात्र नेमले होते. ते जनतेमध्ये धर्मप्रचाराचे कार्य करत असत. त्यांनी सिलोनमध्येच म्हणजेच श्रीलंकामध्ये महेंद्र आणि संघमित्र यांना पाठवून धर्मप्रचार केला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धर्म महामात्र पाठवून, ऑप्शन ब. खालीलपैकी कोणते साहित्य हर्षवर्धनाने लिहिलेले नाही? आपला ऑप्शन्स दिलेत आहेत. हर्षचरित्र, नागनंदा, प्रियदर्शिका आणि रत्नावली. विच ऑफ द फॉलोइंग लिटररी वर्क वॉज नॉट रिटन बाय हर्षवर्धना? तर मित्रांनो, हर्षचरित्र हे हर्षवर्धनाचे चरित्र असून बाणभट्ट या कवीने हे लिहिले होते. हर्षवर्धनाने स्वतः नागनंदा, प्रियदर्शिका आणि रत्नावली ही नाटकं लिहिली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हर्षचरित्र, ऑप्शन अ. पुढे आहे, हडप्पा स्थळ कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑन विच रिव्हर बँक इज हरप्पन साइट लोकेटेड? ऑप्शन्स आहेत सरस्वती, सिंधू, बियास आणि रावी. तर मित्रांनो, हडप्पा हे सिंधू संस्कृतीचे एक प्रमुख स्थळ असून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात रावी नदीच्या काठी स्थित आहे. या स्थळाचं जे पहिलं उत्खनन झालं होतं ते 1921-22 मध्ये झालं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, रावी. पुढचा प्रश्न पाहूयात. शुंग राजवटीनंतर खालीलपैकी कोणती राजवट आली? विच डायनेस्टी केम टू पॉवर आफ्टर द शुंगा डायनेस्टी? ऑप्शन्स आहेत मुघल, कण्व, चालुक्य आणि मौर्य. तर मित्रांनो, शुंग राजवटीचा जो शेवट झाला सुमारे इसवी सन पूर्व 73 मध्ये तो झाला होता आणि कण्व वंश तिथे स्थापन झाला होता. आणि कण्व वंशाचे जे संस्थापक होते ते वसुदेव होते. त्यामुळे कण्व, ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्य मंदिर कोणी बांधले? हु बिल्ट फेमस सन टेम्पल ॲट कोणार्क? तर मित्रांनो, कोणार्कचे सूर्य मंदिर नरसिंह देव पहिला यांनी 13व्या शतकात सुमारे इसवी सन 1250 मध्ये बांधले. हे युनेस्को विश्व वारसा स्थळ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, नरसिंह पहिला. आसामचे प्राचीन नाव काय होते? व्हॉट वॉज द एन्शियंट नेम ऑफ आसाम? ऑप्शन्स आहेत पावा, कामरूप, पिप्पलीबन, रामग्राम. तर मित्रांनो,
आसामचं जे प्राचीन नाव होतं, तर ते कामरूप असं होतं. प्राचीन काळात आसामला कामरूप असे म्हटले जात असे. गुप्ता काळात या नावाचा उल्लेख आढळतो. त्याच्यामुळे ऑप्शन ब कामरूप याचं योग्य उत्तर आहे. आयुर्वेद तज्ञानुसार औषधाचा देव म्हणून कोणाची ओळख आहे? अकॉर्डिंग टू आयुर्वेदिक स्कॉलर्स हू इज नोन ॲज द गॉड ऑफ मेडिसिन. ऑप्शन्स आहेत सुश्रुत, च्यवन, धन्वंतरी आणि चरक. तर मित्रांनो, धन्वंतरी यांना आयुर्वेद शास्त्राचा जनक मानले जाते. ते समुद्र मंथनातून प्रकट झाले होते असे पुराणामध्ये नमूद आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयुर्वेद दिन साजरा केला जातो. त्यामुळे ऑप्शन क धन्वंतरी याचं योग्य उत्तर आहे. भारतीय नेपोलियन असा कोणाला संबोधले जाते? हु इज रेफर्ड टू ॲज नेपोलियन ऑफ इंडिया? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त पहिला आणि हर्षवर्धन. तर मित्रांनो, समुद्रगुप्त याला त्याच्या विजयी मोहिमांसाठी भारतीय नेपोलियन असे म्हटले जाते. त्याचे पराक्रम प्रयाग प्रशस्ती या लेखामध्ये वर्णिलेले आहेत. त्यामुळे समुद्रगुप्त ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या स्थळी प्राचीन नौका बांधणी तळ डॉकयार्ड सापडले? At which site of Indus Valley civilization was an ancient dockyard found? ऑप्शन्स आहेत कालिबंगन, लोथल, रंगपूर आणि हडप्पा. तर मित्रांनो, गुजरातमधील लोथल हे स्थळ सिंधू संस्कृतीतील एक महत्त्वाचे व्यापारिक बंदर होते. येथे जगातील एक प्राचीन नौका बांधणी तळ सापडले आहे. याचे उत्खनन 1954 ते 55 मध्ये झाले होते. त्याच्यामुळे ऑप्शन ब लोथल याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महावीरांचा पहिला शिष्य कोण होता? हु वॉज महावीर्स फर्स्ट डिसायपल? ऑप्शन्स आहेत भद्रबाहू, स्थूलभद्र, चारवाक आणि जमाली. तर विद्यार्थी मित्रांनो, भगवान महावीरांचा पहिला शिष्य हा जमाली होता. तो महावीरांचा जवळचा नातलग होता आणि जैन धर्माच्या प्रारंभिक प्रचारात त्याचा महत्वाचा सहभाग होता. त्यामुळे ऑप्शन डी जमाली इथे योग्य उत्तर आहे. प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये उल्लेखलेला यवनप्रिय शब्द कोणत्या वस्तूसाठी वापरण्यात आला होता? इन एन्शियंट संस्कृत टेक्स्ट द टर्म यवनप्रिया वॉज युज्ड फॉर विच आयटम? ऑप्शन्स आहेत सोने, मिरी, मीठ आणि चांदी. तर विद्यार्थी मित्रांनो, यवनप्रिय म्हणजे यवनांचा प्रिय अशी वस्तू आणि ती म्हणजे मिरी. यवन म्हणजे ग्रीक व रोमन लोक. तर प्राचीन भारतातून मिरीचा व्यापार मोठ्या प्रमाणात ग्रीक व रोमन साम्राज्याशी होत असेल. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वेदात जादुई मंत्र व मोहिनी यांचा समावेश आहे? विच वेदा इन्क्लूड्स मॅजिकल स्पेल्स अँड चार्म्स? ऑप्शन्स आहेत अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद. तर विद्यार्थी मित्रांनो, अथर्ववेद हा 4 वेदांपैकी चौथा असून त्यामध्ये जादुई विधी, आरोग्य संबंधी मंत्र, वाईट शक्तीविरोधी उपाय इत्यादींचा समावेश आहे. त्याच्यामुळे अथर्ववेद ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. बौद्ध व जैन धर्म दोघेही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही? तर ऑप्शन इथे दिलेले आहेत आत्मा, अहिंसा, देव आणि मोक्ष. विच कॉन्सेप्ट डू बोथ बुद्धिझम अँड जैनिझम नॉट बिलीव्ह इन? तर विद्यार्थी मित्रांनो, बौद्ध आणि जैन धर्मात ब्रह्म किंवा सर्वशक्तिमान ईश्वरावरती विश्वास नाही. ते आत्मशुद्धी, कर्म आणि मोक्षावरती विश्वास ठेवतात. पण सगुण देव पूजेला मान्यता येथे नाहीये. त्यामुळे ऑप्शन क देव याचं योग्य उत्तर आहे. नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली? हु फाउंडेड नालंदा युनिव्हर्सिटी? इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला हर्षवर्धन, कुमारगुप्त, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त. तर नालंदा विद्यापीठाची स्थापना गुप्त सम्राट कुमारगुप्त एक किंवा पहिला याने इसवी सन 5व्या शतकात केली होती. हे प्राचीन भारतातील एक जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र आहे. त्यामुळे ऑप्शन ब कुमारगुप्त याचं योग्य उत्तर आहे. अजिंठा येथील चित्रफितीमध्ये कोणत्या गोष्टींचे चित्रण आहे? व्हॉट इज डेपिक्टेड इन द पेंटिंग्स ऑफ अजंता केव्ह? तर ऑप्शन्स आहेत इथे रामायण, महाभारत, जातक कथा आणि उपनिषद. तर मित्रांनो, अजिंठा गुहातील चित्रामध्ये जातक कथांचे सुंदर चित्रण आहे. जातक कथा म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथांचा संग्रह. त्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून रचल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे ऑप्शन क जातक कथा याचं योग्य उत्तर आहे.
भारतातील पहिला शक राजा कोण होता? हु वॉज द फर्स्ट शक किंग इन इंडिया? ऑप्शन्स आहेत रुद्रदमन, मेनांडर, मोएस आणि दमनरुद्र. तर मित्रांनो, मोएस हा भारतात असलेला पहिला शक राजा होता. त्याने सुमारे इसवी सन पूर्व 85 मध्ये उत्तर पश्चिम भारतात शक सत्तेची स्थापना केली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, मोएस. राजतरंगिणी हे ग्रंथ कोणी लिहिले? हु रोट राजतरंगिणी? ऑप्शन्स आहेत कलन, अलबेरुनी, हर्षवर्धन, कौटिल्य. तर राजतरंगिणी हे काश्मीरचे प्राचीन इतिहास सांगणारा ग्रंथ असून कलन या कवीने 12व्या शतकात हे लिहिले होते. हे संस्कृत भाषेतील सर्वात जुने ऐतिहासिक दस्तावेज मानले जाते. त्याच्यामुळे ऑप्शन अ, कलहन याचं योग्य उत्तर आहे. मौर्य वंशानंतर मगध राज्यावर कोणत्या वंशाने कारभार केला? विच डायनेस्टी रूल्ड मगधा आफ्टर द मौर्याज? ऑप्शन्स आहेत सातवहन, शुंग, नंद, कण्व. तर विद्यार्थी मित्रांनो, मौर्य वंशानंतर इसवी सन पूर्व 185 मध्ये पुष्यमित्र शुंग याने शुंग वंश स्थापन केला. तो मौर्य सम्राट बृहदर्थ याचा सेनापती होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, शुंग. मगधचा पहिला राजा कोण होता? हु वॉज द फर्स्ट पॉवरफुल किंग ऑफ मगधा? ऑप्शन्स आहेत बिंदुसार, अशोक, बिंबिसार, अजातशत्रू. तर विद्यार्थी मित्रांनो, बिंबिसार हा हर्यक वंशाचा पहिला प्रसिद्ध राजा होता. पण अजातशत्रूने मगधचे पहिले सामर्थ्यशाली राज्य बनवले. अजातशत्रूने बिंबिसाराचा वध करून सत्तेत प्रवेश केला होता. त्यामुळे अजातशत्रू ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. कलिंग युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? इन विच इयर डिड द कलिंगा वॉर टेक प्लेस? ऑप्शन्स आहेत इसवी सन पूर्व 261, इसवी सन पूर्व 263, इसवी सन पूर्व 232 आणि इसवी सन पूर्व 240. तर मित्रांनो, कलिंग युद्ध सम्राट अशोक आणि कलिंग राजदरबार यांच्यात इसवी सन पूर्व 261 मध्ये झाले. या युद्धात लाखो लोक मारले गेले, ज्यामुळे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याच्यामुळे इसवी सन पूर्व 261 ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. आर्य भारतात कसे आले होते? हाऊ डिड द आर्यन्स कम टू इंडिया? ऑप्शन्स आहेत आक्रमक म्हणून, निर्वासित म्हणून, स्थलांतरित म्हणून आणि व्यापारी म्हणून. तर मित्रांनो, आर्य लोक भारतात स्थलांतर करून आले होते. त्यांनी उत्तर भारतात वस्ती केली आणि नंतर भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग बनले. त्यामुळे ऑप्शन क, स्थलांतरित म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे. तमिळ भाषेतील जीवक चिंतामणी या ग्रंथाचा संबंध कोणत्या धर्माशी आहे? विच रिलिजन इज असोसिएटेड विथ द तमिळ टेक्स्ट जीवका चिंतामणी? ऑप्शन्स आहेत इथे जैन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, जीवक चिंतामणी हा तमिळ भाषेतील जैन धर्मावरती आधारित महाकाव्य आहे. याची रचना एका जैन भिक्षूने केली असून तो ग्रंथ धार्मिक आणि नैतिक शिक्षण देतो. त्यामुळे जैन धर्म ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. प्रसिद्ध खजुराहो मंदिर कोणी बांधले? हु बिल्ट द फेमस खजुराहो टेम्पल? ऑप्शन्स आहेत इथे चंदेल राजे, पाल राजे, विक्रमादित्य, मध्य भारतातील जैन भिक्षू. तर विद्यार्थी मित्रांनो, खजुराहो येथील मंदिर 950 ते 1050 इसवी सन दरम्यान चंदेल राजांनी बांधली. ही मंदिरे त्यांच्या सुशोभित शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत आणि युनेस्को विश्व वारसा स्थळ म्हणून समाविष्ट आहेत. त्यामुळे चंदेल राजे ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. पहिला ज्ञात गुप्त सम्राट कोण होता? हु वॉज द फर्स्ट नोन गुप्ता एम्परर? तर विद्यार्थी मित्रांनो, श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता. त्याने सुमारे 240 ते 280 इसवी सन दरम्यान गुप्ता साम्राज्याची पायाभरणी केली. त्याच्यामुळे ऑप्शन अ, श्रीगुप्त हे याचं योग्य उत्तर आहे. सांची येथील प्रसिद्ध स्तूप कोणत्या राज्यात आहे? इन विच स्टेट द फेमस स्तूपा ॲट सांची लोकेटेड? तर सांचीचा महान स्तूप मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात आहे. हा स्तूप सम्राट अशोकाच्या काळात बांधला गेला होता आणि बौद्ध धर्माचे प्रतीक हा स्तूप मानला जातो. त्यामुळे ऑप्शन ब, मध्य प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. ऋग्वेदिक काळात खालीलपैकी कोणती गोष्ट ज्ञात नव्हती? विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट नोन ड्यूरिंग द ऋग्वेदिक पीरियड?
ऑप्शन्स आहेत संयुक्त कुटुंब व्यवस्था, शेती, वर्ण व्यवस्था, विवाह व्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेदिक काळात संयुक्त कुटुंब व्यवस्था विकसित झालेली नव्हती. त्या काळात प्रमुखत्वे पितृसत्ताक लहान कुटुंबे होती. त्यामुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था ऑप्शन अ त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणी कृषीच्या प्रोत्साहनासाठी विशेष प्रयत्न केले? हु अमंग द फॉलोइंग मेड स्पेशल एफर्ट टू प्रमोट ॲग्रिकल्चर? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्स आहेत मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, अलाउद्दीन खिलजी, वरीलपैकी नाही. तर मोहम्मद बिन तुगलकने नवीन कृषी योजना राबवल्या आणि पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्याने प्रयत्न केले. पण व्यवस्थापन योग्य नसल्याने बरेच प्रयत्न त्याचे अपयशी ठरले. त्यामुळे मोहम्मद तुगलक ऑप्शन अ त्याचं योग्य उत्तर आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांना खालीलपैकी कोणता खेळ माहित होता? विच ऑफ द फॉलोइंग गेम वॉज नोन टू द पीपल ऑफ अ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन? तर मित्रांनो, सिंधू घाटी संस्कृतीचा जो पाषाणचा खेळ आहे तो खेळल्याचे पुरावे तिथे आढळतात. त्यामुळे खेळासाठी वापरले जाणारे पासे आणि खेळणी सुद्धा तिथे उत्खननामध्ये सापडलेली आहे. त्याच्यामुळे पासा खेळ ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, चरक कोणाच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य होता? चरका वॉज रिनाउंड फिजिशियन इन कोर्ट ऑफ विच रूलर? ऑप्शन्स आहेत हर्ष, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आणि कनिष्क. तर विद्यार्थी मित्रांनो, चरक हा कुशल आयुर्वेदाचार्य कनिष्क सम्राटाच्या दरबारामध्ये होता. त्याने चरक संहिता हे आयुर्वेदाचे महत्वाचे ग्रंथ लिहिले, जे इसवी सन 1ल्या शतकात प्रसिद्ध झाले. त्यामुळे ऑप्शन ड कनिष्क याचं योग्य उत्तर आहे. आरंभीचा वैदिक आर्यांचा धर्म मुख्यतः कशावरती आधारित होता? ऑन व्हॉट वेअर द अर्ली वैदिक आर्यन्स रिलिजियस प्रॅक्टिसेस मेनली बेस्ड? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत निसर्ग पूजा आणि यज्ञ, भक्ती, मूर्तिपूजा आणि यज्ञ, निसर्ग पूजा आणि भक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रारंभिक वैदिक काळामध्ये आर्य लोक निसर्गाच्या शक्तींची पूजा करत असत. जसे की अग्नी, इंद्र, वायू व यज्ञ हे त्यांचे प्रमुख धार्मिक विधी होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निसर्ग पूजा आणि यज्ञ, ऑप्शन ए. भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय कोण होता? तर मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन हा 1947 मध्ये भारताचा अखेरचा व्हॉइसरॉय होता. त्याच्याच कारकिर्दीत भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे ऑप्शन ब लॉर्ड माउंटबॅटन हे याचं योग्य उत्तर आहे. मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता? हु वॉज द लास्ट रूलर ऑफ द मौर्य डायनेस्टी? ऑप्शन्स आहेत बिंदुसार, चंद्रगुप्त मौर्य, देववर्मन, बृहद्रथ. तर विद्यार्थी मित्रांनो, बृहद्रथ हा मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट होता. त्याची हत्या पुष्यमित्र शुंगाने केली आणि त्यामुळे मौर्य साम्राज्याचा अंत झाला. त्यामुळे ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? हु वॉज द फाउंडर ऑफ द मौर्य एम्पायर? तर विद्यार्थी मित्र, इथे आपल्याला ऑप्शन दिले आहेत अशोक, बिंदुसार, चंद्रगुप्त आणि पुष्यमित्र. तर मित्रांनो, चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्याच्या मदतीने मौर्य साम्राज्याची स्थापना इसवी सन पूर्व 321 मध्ये केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क चंद्रगुप्त. कालीबंगन हे स्थळ कुठे आहे? वेअर इज द साइट ऑफ कालीबंगन लोकेटेड? तर मित्रांनो, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे एक महत्वाचे उत्खनन स्थळ आहे, जे राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क राजस्थान. खालीलपैकी कोण संस्कृत भाषेतील प्रसिद्ध लेखक होता? हु अमंग द फॉलोइंग वॉज अ फेमस रायटर इन संस्कृत? ऑप्शन आहेत कालिदास, मीराबाई, तुलसीदास, जयदेव. तर मित्रांनो, कालिदास हा गुप्ताकालीन संस्कृत कवी होता. त्याने मेघदूत, अभिज्ञान शाकुंतलम, कुमार संभव यासारखी अजरामर काव्य लिहिली. त्यामुळे ऑप्शन अ कालिदास इथे योग्य उत्तर आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेचे तत्वज्ञान कोठे सांगितले? वेअर डिड द लॉर्ड कृष्णा डिलिव्हर द फिलॉसॉफी ऑफ द भगवद्गीता? ऑप्शन आहेत आपला द्वारका, गोकुळ, कुरुक्षेत्र आणि मथुरा. तर महाभारतात युद्धाच्या रणांगणावर कुरुक्षेत्र येथे श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश दिले.
त्यामुळे ऑप्शन क कुरुक्षेत्र इथे योग्य उत्तर आहे. हरिसेन हा कोणाच्या दरबारातील कवी होता? हरिसेना वॉज अ कोर्ट पोएट ऑफ होम. ऑप्शन्स आहेत समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, रामगुप्त, अशोक. तर हरिसेन हा समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी होता. त्याने अलाहाबाद स्तंभलेखात समुद्रगुप्ताच्या विजयाची नोंद केलेली आहे. त्यामुळे समुद्रगुप्त ऑप्शन अ इथे योग्य उत्तर आहे. द्वितीय अशोक म्हणून कोणाला ओळखले जाते? हु इज नोन ॲज द सेकंड अशोका? इथे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे समुद्रगुप्त, चंद्रगुप्त मौर्य, कनिष्क, हर्षवर्धन. तर मित्रांनो, कनिष्क हा बौद्ध धर्माचा प्रखर समर्थक होता. त्याच्या काळात चौथं बौद्ध संगती झाली, म्हणूनच त्याला द्वितीय अशोक असे म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क कनिष्क. प्राचीन बौद्ध ग्रंथ कोणत्या भाषेत रचले गेले होते? इन विच लँग्वेज वेअर द एन्शियंट बुद्धिस्ट टेक्स्ट कंपोज्ड? तर मित्रांनो, इथे ऑप्शन्स दिले आहेत प्राकृत, पाली, संस्कृत आणि चित्रलिपी. तर मित्रांनो, बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील धर्मग्रंथ विशेषतः थेरवादी बौद्ध परंपरेतील पाली भाषेतील रचले गेले होते. त्रिपिटक हे त्यामधील एक प्रमुख ग्रंथ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पाली. पतंजली कोणत्या ग्रंथाच्या संकलनासाठी प्रसिद्ध आहेत? फॉर विच टेक्स्ट इज पतंजली फेमस ॲज अ कंपायलर? ऑप्शन्स आहेत आयुर्वेद, ऋग्वेद, कल्पसूत्र आणि योगसूत्र. तर मित्रांनो, पतंजली योगसूत्र या योग विषयक ग्रंथासाठी प्रसिद्ध आहे. कल्पसूत्र हा जैन धर्माशी संबंधित ग्रंथ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क कल्पसूत्र. भारतात सर्वप्रथम सुवर्ण नाणी कोणी जारी केली होती? हु वॉज द फर्स्ट टू इश्यू गोल्ड कॉइन्स इन इंडिया? ऑप्शन्स आहेत इंडो ग्रीक, मौर्य, गुप्त, नंद. तर मित्रांनो, सर्वप्रथम सुवर्ण नाणी भारतात इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात इंडो ग्रीक राजांनी जारी केली होती. त्यामुळे इंडो ग्रीक ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. गुप्ता सम्राटांपैकी दक्षिण भारतातील मोहिमेचा प्रारंभ कोणी केला? विच गुप्ता एम्परर फर्स्ट लॉन्च्ड अ कॅम्पेन इन साऊथ इंडिया? इथे ऑप्शन्स आहेत कुमारगुप्त, रामगुप्त, चंद्रगुप्त दुसरा आणि समुद्रगुप्त. तर मित्रांनो, समुद्रगुप्ताने दाक्षिणात्य राज्यांवर विजय मिळवून आपली सत्ता विस्तारित केली आणि अलाहाबाद स्तंभलेखात त्याचे वर्णन केले. त्यामुळे समुद्रगुप्त ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. अशोकाने तिसरी बौद्ध परिषद कोठे बोलावली होती? वेअर डिड अशोका कन्व्हेन द थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल? ऑप्शन्स आहेत पाटलिपुत्र, मगध, कलिंग, सारनाथ. तर इसवी सन पूर्व 250 मध्ये सम्राट अशोकाने पाटलिपुत्र येथे तिसरी बौद्ध परिषद आयोजित केली होती, ज्यात बौद्ध धर्माचे विभाजन झाले. त्यामुळे पाटलिपुत्र ऑप्शन अ इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, सिकंदर महानचा शिक्षक कोण होता? हु वॉज द ट्युटर ऑफ अलेक्झांडर द ग्रेट? ऑप्शन आहेत आपल्याकडे दारायस, सायरस, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल. तर मित्रांनो, अरिस्टॉटल हा ग्रीक तत्वज्ञानी होता. त्याने सिकंदरला बालपणापासून शिक्षण दिले होते. त्यामुळे अरिस्टॉटल ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. महाराजाधिराज ही पदवी घेणारा पहिला गुप्ता राजा कोण होता? हु वॉज द फर्स्ट गुप्ता रूलर टू अडॉप्ट द टायटल महाराजाधिराजा? तर मित्रांनो, चंद्रगुप्त पहिला यानेच प्रथम महाराजाधिराज ही पदवी घेतली. त्यामुळे तो गुप्त वंशाचा पहिला महत्वाचा सम्राट मानला जातो. त्यामुळे चंद्रगुप्त पहिला ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता वेद प्रारंभीच्या वैदिक काळातील संस्कृतीबाबत माहिती देतो? विच वेदा प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट अर्ली वैदिक कल्चर? ऑप्शन्स आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. तर मित्रांनो, ऋग्वेद हा जुना वेद असून त्यात प्रारंभिक आर्य संस्कृती, निसर्ग पूजा, समाज व्यवस्था याबाबत माहिती मिळते. त्यामुळे ऋग्वेद ऑप्शन अ इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, बौद्धांच्या मते गौतम बुद्धांचा पुढचा अवतार कोण मानला जातो? अकॉर्डिंग टू द बुद्धिझम, हु इज बिलीव्ड टू बी नेक्स्ट इन्कार्नेशन ऑफ गौतम बुद्धा? ऑप्शन्स आहेत आत्रेय, मैत्रेय, नागार्जुन, कल्की. तर मित्रांनो, बौद्ध धर्मात मैत्रेय हा गौतम बुद्धाचा पुढचा अवतार म्हणून सांगितला आहे, जो भविष्यात येईल. त्याच्यामुळे मैत्रेय ऑप्शन ब इथे योग्य उत्तर आहे. महावीर हे कोणते
तीर्थंकर होते? विच तीर्थंकर वॉज महावीर? ऑप्शन्स आहेत 21वे, 24वे, 23वे आणि 22वे. तर महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचा प्रचार केला. त्यामुळे ऑप्शन ब 24वे इथे योग्य उत्तर आहे. पल्लव राजवटीची राजधानी कोणती होती? व्हॉट वॉज द कॅपिटल ऑफ पल्लवा डायनेस्टी? ऑप्शन आहेत आर्कोट, कांची, माळखेड, बनवासी. तर मित्रांनो, कांची किंवा कांचीपुरम ही पल्लव राजवटीची राजधानी होती. ती दक्षिण भारतातील एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र होती. त्यामुळे ऑप्शन ब कांची याचं योग्य उत्तर आहे. चीनी प्रवासी फाहिन कोणत्या गुप्त सम्राटाच्या काळात भारतात आला होता? ड्युरिंग विच गुप्ता एम्परर रीन डिड द चायनीज ट्रॅव्हलर फाहिन विजिटेड इंडिया? ऑप्शन्स आहेत चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा आणि कुमारगुप्त. तर मित्रांनो, फाहिन इसवी सन 405 ते 411च्या दरम्यान भारतात आला होता आणि त्याने चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्यच्या काळातील भारताचे वर्णन केले आहे. चंद्रगुप्त 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नालंदा विद्यापीठ कोणत्या भारतीय राज्यात होते? इन विच इंडियन स्टेट वॉज नालंदा युनिव्हर्सिटी लोकेटेड? ऑप्शन्स आहेत बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, नालंदा विद्यापीठ हे बिहार राज्यात होते. ते प्राचीन काळातील एक प्रसिद्ध बौद्ध शिक्षण केंद्र होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब बिहार. गौतम बुद्धाने आपले पहिले धर्मोपदेश कुठे दिले? वेअर डिड गौतम बुद्धा डिलिव्हर हिज फर्स्ट sermon? राजगृह, पाटलीपुत्र, गया, सारनाथ. तर मित्रांनो, ऑप्शन पैकी बुद्धांनी आपला पहिला जो उपदेश होता तो सारनाथ येथे दिला होता, त्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. हे बुद्धांच्या बौद्ध धर्म प्रसारातील एक महत्वाचा टप्पा होता. त्याच्यामुळे सारनाथ ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. सारनाथ स्तंभ कोणी बांधला? हु बिल्ट द सारनाथ पिलर? इथे ऑप्शन्स आहेत हर्षवर्धन, अशोक, बिंदुसार आणि कनिष्क. तर मित्रांनो, सम्राट अशोकाने सारनाथ येथे सिंह शिल्पयुक्त स्तंभ उभारले. ते आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखले जाते. त्याच्यामुळे ऑप्शन ब सम्राट अशोक याचं योग्य उत्तर आहे. नेपाळमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार कोणाच्या कारकिर्दीत झाला? ड्युरिंग हुज रीन डिड बुद्धिझम स्प्रेड टू नेपाळ? ऑप्शन आहेत समुद्रगुप्त, अशोक, चंद्रगुप्त आणि हर्षवर्धन. तर मित्रांनो, सम्राट अशोकाच्या काळामध्ये केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, श्रीलंका आणि इतर आशियाई देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. त्यामुळे सम्राट अशोक ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. मानवाच्या दुःखांचे निर्मूलन करण्यासाठी अष्टांग मार्ग कोणी सांगितला? हु प्रीच्ड द एटफोल्ड पाथ टू एलिमिनेट ह्युमन सफरिंग? तर मित्रांनो, ऑप्शन्स आहेत महावीर, गौतम बुद्ध, आदि शंकराचार्य आणि कबीर. तर गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीसाठी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग दिला, ज्यात सम्यक दृष्टिकोन, विचार, वाणी, कृती, आजीविका, प्रयत्न, स्मृती व ध्यान यांचा समावेश आहे. त्याच्यामुळे भगवान गौतम बुद्ध ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. कुशाण साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध सम्राट कोण होता? हु वॉज द मोस्ट फेमस एम्परर ऑफ द कुशाण एम्पायर? ऑप्शन्स आहेत कनिष्क, अशोक, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त मौर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, कनिष्क हा कुशाण वंशाचा सर्वात प्रसिद्ध सम्राट होता. त्याने इसवी सन 78 मध्ये शक संवत सुरू केला आणि तिसऱ्या बौद्ध संमेलनाचे आयोजन पाटलीपुत्र येथे केले होते. त्यामुळे कनिष्क याचं योग्य उत्तर आहे. संगम साहित्याचे मूळ भाषिक माध्यम कोणते होते? व्हॉट वॉज द ओरिजिनल लिंग्विस्टिक मीडियम ऑफ संगम लिटरेचर? ऑप्शन्स आहेत प्राकृत, पाली, तेलुगू आणि तमिळ. तर मित्रांनो, संगम साहित्याचे पहिले प्राचीन संगम साहित्य हे प्राचीन तमिळ भाषेत लिहिले गेले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड तमिळ. समुद्रगुप्ताच्या काळात कांचीचा राजा कोण होता? Who among the following was the ruler of Kanchi during the time of समुद्रगुप्त? इथे ऑप्शन्स दिलेत हस्तिवर्मन, मंतराज, नीलराज, विष्णुगुप्त. तर मित्रांनो, पल्लव वंशाचा राजा विष्णुगुप्त हा समुद्रगुप्ताच्या दक्षिण दिग्विजयानंतर पराभूत झालेल्या राजांपैकी एक होता. समुद्रगुप्ताच्या प्रयाग म्हणजे अलाहाबाद स्तंभलेखात त्याचा उल्लेख आहे. हा लेख सम्राट समुद्रगुप्ताच्या विजयानंतर त्याच्या पराक्रमाचे वर्णन करणारा महत्वाचा पुरावा आहे. विष्णुगुप्त कांची, सध्याचे कांचीपुरम येथे राज्य करत होता. त्यामुळे ऑप्शन ड विष्णुगुप्त याचं योग्य उत्तर आहे.
खालीलपैकी कोणत्या राजवटीतील राजे स्वतःला ब्रह्मक्षत्रिय म्हणवून घेत? द रूलर ऑफ विच अमंग द फॉलोइंग डायनेस्टीज कॉल्ड दॅमसेल्फ ब्रह्मक्षत्रिय? ऑप्शन आहेत पाळ, सेन, प्रतिहार आणि चाहमान. तर विद्यार्थी मित्रांनो, सेन वंशाचे राजे साधारणतः 11वे ते 12वे शतक पूर्व भारतात राज्य करत होते. त्यांनी स्वतःला ब्रह्मक्षत्रिय म्हटले, म्हणजेच ब्राह्मण असून सुद्धा क्षत्रिय कर्तव्य पार पाडणारे. ते धार्मिकदृष्ट्या ब्राह्मण होते आणि राज्यकारभार आणि युद्ध कौशल्यामुळे क्षत्रिय धर्मही त्यांनी निभावला. त्यामुळे त्यांना दोन्ही वर्णांचे म्हणजे ब्राह्मण व क्षत्रिय प्रतीक मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, सेन. तिसरे बौद्ध संमेलन कोणाच्या कालखंडात आयोजित करण्यात आले होते? ड्युरिंग हुज रीन द थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल वॉज ऑर्गनाइज्ड? आपल्याला ऑप्शन आहे तिथे अशोक, कालाशोक, अजातशत्रू आणि कनिष्क. तर मित्रांनो, सम्राट अशोकाच्या काळात इसवी सन पूर्व 250च्या सुमारास पाटलीपुत्र येथे तिसरे बौद्ध संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात बौद्ध धर्माच्या पवित्र ग्रंथांचे पुनरावलोकन करण्यात आले आणि थेरवाद परंपरेला बळकटी देण्यात आली. त्यामुळे ऑप्शन अ, सम्राट अशोक याचं योग्य उत्तर आहे. अशोकाच्या धम्मनीतीचे सविस्तर वर्णन खालीलपैकी कोणत्या शिलालेखात आहे? विच अशोकन इन्स्क्रिप्शन एलॅबोरेट्स द पॉलिसी ऑफ धम्मा? तर प्रमुख शिलालेख 11 मध्ये सम्राट अशोकाच्या धम्मनीतीचे वर्णन आहे. या धम्म धोरणात वृद्धांचा सन्मान करणे, प्राणी हिंसेपासून दूर राहणे, सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगणे यावर भर देण्यात आला आहे. हे अशोकाच्या सामाजिक सांस्कृतिक धोरणांचे प्रमुख उदाहरण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, प्रमुख शिलालेख 11. ऋग्वेदाच्या कोणत्या मंडलात गायत्री मंत्र आहे? इन विच मंडला ऑफ ऋग्वेदा गायत्री मंत्र इज मेन्शन्ड? इथे इथे ऑप्शन्स आहेत तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. तर विद्यार्थी मित्रांनो, गायत्री मंत्र हा ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील 62व्या सुक्तात आहे. या मंत्रात सूर्यदेवतेचे स्तुतीपर आव्हान आहे. तिसऱ्या मंडलात मुख्यतः अग्नी आणि इंद्र देवतांचे स्तवन केलेले आहे आणि हे मंडल ऋषी विश्वामित्राशी संबंधित मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, तिसरा. शक संवत सुरू करणारा राजा कोण होता? हु अमंग द फॉलोइंग इंट्रोड्यूस्ड शका एरा? तर कुशाण वंशाचा राजा कनिष्क याने इसवी सन 78 मध्ये शक संवत सुरू केला. हा संवत भारत सरकारनेही अधिकृत भारतीय पंचांग म्हणून स्वीकारलेला आहे. कनिष्कने बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि गंधार कला शैलीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कनिष्क. मामल्लन, महान पैलवान या नावाने ओळखला जाणारा राजा कोण होता? विच अमंग द फॉलोइंग किंग्स वॉज ऑल्सो नोन ॲज मामलन, ग्रेट रेसलर? इथे आपल्याला ऑप्शन्स आहेत पुलकेशी, महेंद्रवर्मन, नरसिंहवर्मन आणि वरीलपैकी नाही. तर पल्लव वंशाचा राजा नरसिंहवर्मन पहिला इसवी सन 630 ते 668 हा मामलन या उपाधीने प्रसिद्ध होता, ज्याचा अर्थ महान पैलवान असा होतो. त्याच्या नावावरूनच मामल्लपुरम, आजचे महाबलीपुरम हे शहर ओळखले जाते. त्याने चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याला मणिमंगलच्या लढाईत पराभूत केले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, नरसिंहवर्मन पहिला. सिंधू खोरे संस्कृतीतील लोकांना कोणते धातू माहिती होते? विच मेटल वेर नोन टू पीपल ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन? तर मित्रांनो, सिंधू संस्कृती ही इसवी सन पूर्व 2600 ते 1900 ही कांस्य युगातील संस्कृती होती. त्या काळी तांबे, कांस्य, चांदी आणि सोन्याचा वापर केलेला दिसतो. मात्र लोखंडाचा वापर त्या काळात अजून सुरू झालेला नव्हता. लोखंडाचा वापर नंतरच्या वैदिक काळामध्ये होऊ लागला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, तांबे, कांस्य, चांदी, सोने, परंतु लोखंड नाही. इसवी सन पूर्व 2600 ते 1900च्या सुमारास परिपक्व अवस्थेत असलेली सभ्यता जी प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या पश्चिम भागात केंद्रित होती ती कोणती? A civilization mature period was 2600 to 1900 BCE, which was centered mostly in the western part of Indian subcontinent. इथे ऑप्शन आहेत वैदिक संस्कृती, महाजनपद, कुशाण साम्राज्य, सिंधू संस्कृती.
तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू खोरे संस्कृती जी हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखली जाते, ही एक विकसित शहरी संस्कृती होती. ही संस्कृती मुख्यतः सध्याच्या पाकिस्तान व उत्तर पश्चिम भारतामध्ये पसरलेली होती. हडप्पा, मोहिंजोदडो, लोथल आणि धोलविरा ही तिची महत्वाची शहरे होती. ही संस्कृती उच्चस्तरीय नगर रचना आणि जलनिस्सारण व्यवस्था, वीट बांधकाम आणि न उड न उलगडलेली लिपी यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, सिंधू संस्कृती. खालीलपैकी कालिदासाच्या कोणत्या ग्रंथात सतीप्रथेचा उल्लेख आहे? इन विच ऑफ द फॉलोइंग टेक्स्ट ऑफ कालिदासा सती सिस्टम हॅज बीन मेन्शन्ड? इथे ऑप्शन्स आहेत रघुवंश, कुमार संभव, ऋतुसंहार, मेघदूत. तर मित्रांनो, कालिदासाच्या कुमार संभव या महाकाव्यात सतीप्रथेचा उल्लेख आहे. या काव्यात पार्वतीने शिवासाठी केलेल्या तपश्चर्येचे वर्णन आहे आणि सतीची कथा ही यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुमार संभव, ऑप्शन ब. गुप्त काळात हलीबकर म्हणजे काय होते? व्हॉट वॉज हलीबकर इन द गुप्ता एरा? इथे ऑप्शन्स आहेत एक प्रकारचं कर, एक प्रकारचं नाटक, एक प्रकारचे वाद्य, एक प्रकारची जमात. तर मित्रांनो, गुप्ता काळात हलीबकर हा एक शेतीवरील लावला जाणारा कर होता. हळ म्हणजे नांगर आणि वकर म्हणजे कर, म्हणजेच ज्यांच्याकडे नांगर असेल त्यांच्याकडून हा कर वसूल केला जात असे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, एक प्रकारचा कर. चोल वंशाचा संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? हु इज क्रेडिटेड ॲज अ फाउंडर ऑफ द चोला डायनास्टी? ऑप्शन्स आहेत राजेंद्र चोल पहिला, राजा राजा चोल पहिला, विजयालय चोल आणि आदित्य पहिला. तर विजयालय चोल यांनी इसवी सन 850 मध्ये तंजावर प्रांतावरती नियंत्रण मिळवले आणि चोल वंशाची स्थापना केली. त्यानंतर चोल साम्राज्य दक्षिण भारतात प्रभावी झाले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, विजयालय चोल. चोलांच्या प्रशासनाची अधिकृत भाषा कोणती होती? व्हॉट वॉज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द चोला ॲडमिनिस्ट्रेशन? ऑप्शन्स आहेत तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड. तर मित्रांनो, चोल साम्राज्याच्या प्रशासकीय व शासकीय व्यवहार तमिळ भाषेतच केले जात होते. तमिळ ही त्यांची शिलालेखामध्ये वापरली जाणारी भाषा होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, तमिळ. पुढचा प्रश्न आहे प्राचीन हिंदू ग्रंथानुसार अथर्ववेदाचा मुख्य विषय काय आहे? व्हॉट इज द प्रायमरी कन्सर्न ऑफ द अथर्ववेदा अकॉर्डिंग टू एन्शियंट हिंदू टेक्स्ट? ऑप्शन्स आहेत विश्वनिर्मिती, मानव समाजाचं कल्याण व दैनंदिन जीवन, पुनर्जन्म व मृत्यूनंतरचे जीवन, देव आणि त्यांची कृत्ये. तर मित्रांनो, अथर्ववेद हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. त्यात आरोग्य, समृद्धी, शांती, जादूटोणा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे ऑप्शन ब, मानव समाजाचं कल्याण व दैनंदिन जीवन हे याचं योग्य उत्तर आहे. मेगस्थनीज कोणत्या साम्राज्याचा राजदूत होता? मेगस्थनीज वॉज अन अँबॅसेडर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग एम्पायर्स? ऑप्शन्स आहेत ग्रीक, इजिप्त, रोमन आणि ऑटोमन. तर मित्रांनो, ग्रीक प्रवासी मेगस्थनीज हा सेक्युलस निकेटरचा राजदूत होता. तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी इसवी सन पूर्व 302 साली आला होता. त्याने पाटलीपुत्रचे वर्णन सर्वात समृद्ध आणि मोठे शहर असे केलेले आहे. त्याच्यामुळे ऑप्शन अ, ग्रीक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी पहिले बौद्ध संमेलन कोठे भरवण्यात आले होते? ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस द फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल टुक प्लेस? ऑप्शन्स आहेत राजगृह, पाटलीपुत्र, जालंधर आणि काश्मीर. तर बुद्धांच्या निधनानंतर पहिले बौद्ध संमेलन इसवी सन पूर्व 400च्या सुमारास राजा अजातशत्रूच्या कालखंडात राजगृहाजवळील सप्तपर्णी गुहेत महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, राजगृह. सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे का म्हटले जाते? वाय द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इज ऑल्सो नोन ॲज द हडप्पा कल्चर? तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीची पहिली सापडलेली जागा म्हणजे हडप्पा, जी पश्चिम पंजाब, पाकिस्तान येथे आहे. त्यामुळे तिला हडप्पा संस्कृती असे नाव दिले गेले. 1921 मध्ये येथे पहिले उत्खनन झाले होते. त्यामुळे ऑप्शन ड, हडप्पा मधून सर्वात जास्त व महत्वाच्या पुरातत्व वस्तू येथे सापडल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे जैन धर्माचे संपूर्ण ज्ञान याला काय म्हणतात? विच ऑफ द फॉलोइंग रेफर टू परफेक्ट नॉलेज इन अ जैनिझम? ऑप्शन आहेत जिन, रत्न, कैवल्य आणि निर्वाण. तर कैवल्य किंवा कैवल्य ज्ञान म्हणजे जैन धर्मानुसार सर्वज्ञता, पूर्ण ज्ञान. जेव्हा आत्मा सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो तेव्हा तो कैवल्य प्राप्त करतो. त्यामुळे ऑप्शन क, कैवल्य हे याचं योग्य उत्तर आहे.
खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीतील शहर गडकोटांशिवाय होते? विच ऑफ द फॉलोइंग इज ओनली इंडस सिटी विदाउट अ सिटाडेल? ऑप्शन्स आहेत हडप्पा, चहुंदडो, मोहेंजोदडो, रंगपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, चहुंदडो हे सिंध संस्कृतीतील एकमेव असे शहर होते जिथे गडकोट सिटाडेल नव्हते. यामुळे असे मानले जाते की मोहेंजोदाडो पासून नियंत्रित केले जात होते किंवा शांततेने आत्मसात झालेले होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, चहुंदडो. भारतातील कोणत्या भागातील नवपाषाण संस्कृतीशी राखीचे ढीग संबंधित आहेत? ॲश माउंट्स are predominantly related to a Neolithic culture of which region in India? ऑप्शन्स आहेत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण भारतातील डेक्कन पठाराच्या मध्यभागात नवपाषाण संस्कृतीशी संबंधित राखीचे ढीग आढळतात. हे ढीग माती किंवा गवताने झाकलेले असून त्यांचे आकार व स्वरूप वेगवेगळे आहेत. त्यामुळे दक्षिण ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी जैन धर्माने कोणते तत्वज्ञान जोडले? विच ऑफ द फॉलोइंग डॉक्ट्रिन इज ॲडेड बाय जैनिझम? ऑप्शन्स आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, जैन धर्माचे पाचवे तत्व म्हणजे ब्रह्मचर्य होय. महावीर स्वामींनी हे तत्व जोडले. हे इंद्रिय विषयांपासून वेगळे विरक्त राहणे दर्शवते. त्यामुळे ब्रह्मचर्य हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. दिगंबर संप्रदायात चरित्रात्मक ग्रंथांना कोणता शब्द वापरला जातो? द दिगंबराज यूज्ड विच ऑफ द फॉलोइंग टर्म फॉर हायोग्राफिक? ऑप्शन्स आहेत पुराण, चरित, आगम, वरीलपैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जैन धर्मातील दिगंबर संप्रदाय पुराण हा शब्द हायोग्राफीसाठी वापरतो, तर श्वेतांबर संप्रदायात चरित वापरतो. त्यामुळे पुराण ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. कंबोज महाजनपदाची राजधानी कोणती होती? व्हॉट वॉज द कॅपिटल ऑफ कंबोज महाजनपदा? ऑप्शन आहेत पोटली, इंद्रप्रस्थ, कौशांबी, पूंछ. तर विद्यार्थी मित्रांनो, कंबोज महाजनपदाची राजधानी पूंछ, आजचे राजौरी काश्मीर ही होती. हे क्षेत्र उत्तम जातीच्या घोड्यांसाठी प्रसिद्ध होते. तर ऑप्शन ड पूंछ याचं योग्य उत्तर आहे. अशोक स्तंभ बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरले गेले? विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल वॉज यूज फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अशोकन पिलर्स? ऑप्शन्स आहेत सोनखडी, वाळूचा दगड, ग्रॅनाइट, लाल दगड. तर विद्यार्थी मित्रांनो, अशोक स्तंभ वाळूच्या दगडापासून बनवले जात. हे दगड चुनार, उत्तर प्रदेश येथून आणले जात आणि बहुतेक स्तंभ एकाच दगडाच्या तुकड्यापासून कोरले जात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, वाळूचा दगड. मौर्यकालीन व्यापारात आयात निर्यातीवरती लावल्या जाणाऱ्या करांना काय म्हणत असत? ड्युटीज ऑन इम्पोर्टेड अँड एक्सपोर्टेड गुड्स was referred to as which of the following during Mauryan period? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्स आहेत भाग, शुल्क, बळी आणि कर. तर मौर्य राज्यात आयात व निर्यात मालावरती शुल्क हा कर लावला जात असेल. स्थानिक उत्पादनावरती उत्पादन शुल्क आकारले जात असेल. त्याच्यामुळे ऑप्शन ब, शुल्क याचं योग्य उत्तर आहे. गाथा सप्तशती या ग्रंथाचे लेखक कोण होते? विच ऑफ द फॉलोइंग ऑथर्ड द गाथा सप्तशती? ऑप्शन्स आहेत यज्ञश्री सातकर्णी, हाल, गौतमीपुत्र, विजय सातकर्णी, चंद सातकर्णी. तर विद्यार्थी मित्रांनो, सातवाहन वंशातील हाल हा राजा गाथा सप्तशतीचा कवी होता. हा ग्रंथ महाराष्ट्रीयन प्राकृत भाषेतील 700 प्रेमकाव्यांचा संग्रह आहे. त्यामुळे हाल ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. गुप्ता काळात कोणते उद्योगधंदे सर्वाधिक फोफावले होते? Which of the following industries flourished the most during the Gupta period? ऑप्शन आहेत खाणकाम आणि धातुकर्म, जहाज बांधणी, विणकाम, हस्तकला. तर विद्यार्थी मित्रांनो, गुप्ता काळात इसवी सन 320 ते 550 मध्ये विविध उद्योग फोफावले, परंतु खाणकाम आणि धातुकर्म हे सर्वात अग्रगण्य होते. अमरसिंह, वराहमिहिर आणि कालिदास यांचे लिखाण खाणीच्या अस्तित्वाचा उल्लेख करतात. लोखंड, तांबे, सोनं इत्यादी धातूंच्या खाणी या काळात सक्रिय होत्या. या काळात भारतात बनवलेल्या लोखंडी स्तंभांचे जंगम पुरावे आजही आढळतात. उदाहरणार्थ दिल्ली येथील लोहस्तंभ. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, खाणकाम आणि धातुकर्म. हरिसेनाला सामर्थ्यवान, सत्यनिष्ठ, दानशूर, तेजस्वी आणि नैतिक व आर्थिक शास्त्राचा जाणकार असं कोणत्या कवीने वर्णिले? Which of the following poet described Harisena as powerful, truthful and bountiful, glorious, lofty and a
पेनिट्रेटिंग क्रिटिक ऑफ एथिकल अँड इकॉनॉमिक कंपेंडिया. ऑप्शन्स आहेत कालिदास, दंडी, अमरसिंह, सर्वसेन. तर दंडी हा 6व्या शतकातील इसवी सन 600च्या सुमारास संस्कृत कवी होता. त्याने वाकाटक वंशाच्या हरिसेनाला गौरव करताना त्याचे वर्णन शक्तिशाली, सत्यनिष्ठ, उदार, कीर्तिशाली, शास्त्रज्ञ असे केले आहे. दंडीने दशकुमार रचित आणि काव्यदर्श हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन ब दंडी हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राजवटीने सामंत ही उपाधी वापरली? विच ऑफ द फॉलोइंग रूलर युज्ड द टायटल ऑफ अ सामंता? ऑप्शन्स आहेत मैत्रक, गुप्त, मौखरी आणि वकाटक. तर सामंत ही उपाधी मौखरी राजांनी वापरली. मौखरी हे सुरुवातीस गुप्त सम्राटांच्या अधीन होते आणि नंतर स्वतंत्र झाले. त्यांचा उल्लेख पाणिनीच्या अष्टाध्यायी इसवी सन पूर्व 4th शतक मध्ये आढळतो. मौखरी राजवट उत्तर भारतात 6व्या शतकात प्रभावशाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क मौखरी. मित्रांनो, हे होते महाराष्ट्र टेट 2025 मधील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातील इतिहास या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी टेस्ट सिरीज सुरू झाली आहे या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ही जी सिरीज आहे ती अशी सुरू राहणार आहे आणि तुमची एक्झामपर्यंत एक्झामची जी तयारी आहे ती एमसीक्यूच्या माध्यमातून मी करून घेणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.